आज सकाळी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने एक न्यूज प्रसारित केली होती आणि ती म्हणजे गेल्या 6 दिवसापूर्वी राहोड गावाच्या पवार वस्तीवर एक सोनं आणि पैसे चोरी झाल्याची मोठी घटना दिवसाडोळ्या झाली होती आणि या संदर्भात चांदवड पोलीस तपास करत असताना आज रोजी पुन्हा एकदा चांदवडच्याच ह्याच पवार वस्तीच्या शेजारी असलेल्या हाकेच्या अंतरावर परत एकदा अशोक महादू पवार म्हणून यांचं घर आहे त्या घरी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोंडा उघडून आणि आत प्रवेश करून काही सोनं, देव आणि पैसे चोरी केले होते आणि ते चोरीचा तपास करत असताना आपण चॅनलला बातमी लावली असता त्या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे PI कैलासजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी या ठिकाणी पोलीस ताफा पोहोचल्यानंतर यातील जे पोलीस हवालदार सुनील जाधव आहेत त्यांच्या एक नजरेनं एक गोष्ट हेरली। यातील शेजारी असलेल्या द्राक्ष बागामध्ये काही पाऊल खुणा होत्या आणि या पाऊल खुणा कुठे जाता या पाऊल खुणांचा मागोवा घेत हे सगळे चांदवड पोलीस चे कर्मचारी या ठिकाणावरून तपास घेत असताना परिसर त्यांनी पिंजून काढला आणि परिसर पिंजून काढत असताना त्या ठिकाणी असलेले श्री प्रभाकर नामदेव पवार यांच्या शेतजमिनीच्या विहिरीजवळ काही मुद्देमाल सापडून आलेला आहे। त्या मुद्देमालामध्ये जे 3 मोबाईल चोरी गेलेले होते ते 3 मोबाईल सापडलेले आहे। त्यामध्ये जे तिन्ही मोबाईल आहे आणि त्यांच्यासोबत काय सापडलं आपण विचारूया। अशोक भाऊ, यामध्ये काय काय वस्तू सापडल्या आणि कशी तपास लागला हा पोलिसांकडून? ते पोलीस साहेब तिकडे गेले, चौकशी करीत पाहत गेल्यानंतर त्यांनी या वस्तू सापडल्या, त्यांना मोबाईल सापडले तिन्ही आणि प्रसवर सापडले, पण त्या प्रसमधले सामान त्यांनी घेऊन गेलेले होते। फक्त खाली प्रस होती, टिकल्या बांगड्या सापडल्या बाकीच्या आणि मुद्देमाल घेऊन गेले। तिन्ही मोबाईल टाकून गेले, एक मोबाईल फोडलेला आहे, एक मोबाईल फोडल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि 2 मोबाईल मात्र जशाचे तसे सापडले। आणि अजून काय वस्तू सापडल्या तिथं? नाही, काही नाही सापडले। आणि चोरीस काय काय गेलं आता त्याच्यातून देव गेले आले आणि रोख रक्कम आणि ते वेल गेले सोन्याचे वेल। रक्कम किती होती साधारण? 10-12 हजार 15 हजार रुपये होते। 12 ते 15 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे वेल आणि जे काही वस्तू चोरी गेल्या होत्या रोकड माल मात्र या ठिकाणावरून चोर घेऊन गेले आणि मोबाईल त्या ठिकाणीच टाकून ते निघून गेलेले आहे। चांदवड पोलिसांनी मात्र इतकं शिताफीनं या गोष्टी चौकशी केल्यास परिसरातील जो परिसर होता इतर परिसर पिंजून त्यांनी काढला आणि त्यातील हे काही गोष्टी त्यांना मिळून आलेल्या आहे आणि आता अधिक तपास चांदवड पोलीस करत आहे। सोबतच काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया। या केसच्या संदर्भात आपण काय सांगाल? गेल्या 6 दिवसापूर्वी गंगाधर विठोबा पवार यांच्या घरी पण दरोडा पडला होता। दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनंतर काल रात्री जे अशोक तात्यांच्या तिथं चोरी झाली, या चोरीनंतर परिसरात घबराटीचं वातावरण झालं। तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला मी विनंती करील का रात्रीची गस्त वाढून आणि सर्वसामान्य जनतेला एक सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावं, ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती। पोलिसांना विनंती केली जात आहे की गस्त वाढून या ठिकाणी सुरक्षा थोडीशी पुरवण्याचा प्रयत्न करावा। चांदवड पोलीस तत्पर आहेतच, परंतु देखील अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनाच्या माध्यमातून शेतकरी मात्र आता चिंताक्रांत आहे। पोलिसांच्या तपासामधील पोलीस हवालदार अमोल जाधव, सुनील जाधव, पोलीस अंमलदार विक्रम बस्ते दादा, पोलीस हवालदार लोखंडे साहेब या ठिकाणी गेलेले होते आणि या सर्वांच्या यांच्या तपासाखाली ही सर्व घटना उघडकीस आता आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आता यापुढील देखील काही रोख रक्कम किंवा जे चोर आहेत ते शोधण्याचं चांदवड पोलीस काम करत आहे। तीही अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी थांबूया। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड।